हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? तर आम्ही एवढं मस्त आवरून कुठे चाललोय, तर आम्ही चाललो होतो लग्नाला. माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न होतं आणि एवढं मस्त आवरलं होतं छानपैकी. आणि अनुनी पण वन पीस घातला होता. आम्ही निघालो आणि मध्येच आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो. एक तर उशीर झाला होता आम्हाला लग्नाला जायला. हे बघा आमची नवरीबाई कशी चालली आहे पुढं पुढं. मग हळद लावायचा कार्यक्रम होता. किती छान दिसत दोघं पण, मेड फॉर इच अदर. आणि खूपच गर्दी होती लग्नाला. म्हणलं एवढ्या गर्दीत बापरे. मग मला हळद लावायला बोलवलं. मी गेले हळद लावायला. थोडीशी नवरी जरा रडत होती कारण की खूपच सॅड झाली होती आणि छोकली माझा व्हिडिओ घेत होती म्हणून मला अजून हसायला येत होतं. आणि ती खूपच इमोशनल झाली होती. तिला म्हणत होते रडू नको, तरी पण रडत होती ती. आणि तिला बघून मला पण रडायला आलं होतं. पण म्हणलं आता मी रडले तर ती अजून रडन. मग हळद वगैरे लावून झालं. मम्मी तिची बोलत होती मला. मग मग तिला नेलं चेंजिंग रूमला, कारण की तिचं आता लग्नाचा लुक करायचा होता म्हणून तिला नेलं. आणि मग आम्ही आलो खाली. नवरदेव आला होता पण नवरीचं काय अजून आवरून झालं नव्हतं. नवरा चिडला होता नवरी आली नाही अजून म्हणून. मग फायनली दोघं पण आले. खूपच छान दिसत होते दोघं पण. एक मेड फॉर इच अदरच. एवढी जोडी भारी आहे त्या दोघांची की बास. मग मंडपात आले ते आणि सगळेजण अक्षता टाकत होते त्यांच्या अंगावर, म्हणजे जे काय असेल ते. आणि कलरे वगैरे पण छान छान दिसत होत्या. आणि मग शेवटी लग्न लागलं. लग्न लागलं आणि सगळे खुश होते कारण की त्यांचं लग्न लव्ह मॅरेज आहे आणि सक्सेसफुली झालं. खूपच छान वाटत होतं आणि सगळी पब्लिक बघत होती सगळ्यात त्यांना वाकून. आणि ती तर खूपच खुश होती, फोटो काढण्यात बिझी होती. ह्या आजी नातीचं बघा काय चाललंय. मग तिच्या लग्नाच्या विधी चालू होत्या. तर बाय गाईज, भेटू आपण पुढच्या मिनी ब्लॉगला. बाय बाय.